गुड न्यूज आहे ना? आठवतं हो तुम्हाला? माहिती आहे. लाव. टेन्शन आलंय, खूप टेन्शन आलंय. अक्षय टेन्शन आलंय, इकडे बघा की हो. अरे टेन्शन आले बघा, टेन्शन आले मला, टेन्शन आले. आता कसं कलर निघते. होली, धुलीवंदन आणि आणखी 1-2 बंदोबस्त सलग आलेले, त्याच्यामुळे आता पुढचे काही दिवस मी नसणार आहे कोल्हापूरमध्ये. आणि पिल्लू झोपले काय जागे बघा की आता मांडीवर झोपली, खाली नको ठेवू म्हणते. ती खाली ठेवायला लगेच जाग येते तिला. मी लाड करून ठेवलेत, आता मला किती त्रास द्यायला बरं. आता तिला माझी सवय व्हायला लागली बरं का. नाही तुम्ही घेता, तिला खाली ठेवतच नाही, पण ते सारखं गेच म्हणते. खाली ठेवलं गे ग गे असले आवाज काढते. स्पष्ट गे म्हणते लहान असताना पासून, पण अगदी तिला तेवढं येते गे ग. आणि आया आया गे ग वाक्य झालं ना, आया गे ग. बरं त्या घड्याळामध्ये सेल कधी टाकायचं आपल्याला? टाकतो बघू द्या आमच्या पिल्लूला. झोपू द्या, ओले त्रास दिले. परत नंतर तुम्ही जाईपर्यंत उठते ती. आता बघायचं उठवायचं का, जस्ट तिला मांडीवरून खाली टाकलं की उठली. तरी पण मला आता कधी पोटणी ते ओही रडायला लागली. मग एक ऍपल घेतला आणि तो पण एवढा खाल्ला. आणि बघा ना कसले मोड आले ते एकदा. ओहो एक नंबर. मी आलोच. ऐका ना, मी काय म्हणत होते, मी चहा घेतला नाही, दूध घेतलं. ते म्हणलं आता एकटीसाठी कधी चहा पत्ती उकळू काय, ही गप्प बसेना इकडून इकडं काकेत घेऊन. मला ते कांगारू बॅग आणावी लागते, हे ऐकत नाही अजिबात. अशी बसत नाही इकडे तिकडे. चांगली पाहिजे व्यवस्थित, लॉक्स हात तेवढे दुखायलेत ना माझे ते घेऊन. असं हात असं घेणं शक्य, कोणाला शक्य नाही. किती वेळ घेणार ना असं ते एकदम बसलं ना व्यवस्थित, कमीत कमी इथल्या इथं फिरता बाहेर गेली तरी उपयोगाला पडेल ना. श्रीला बाय करायला गेलो होतो आम्ही. मजा बनवू मी चहा. चहा घेऊ मस्त आता. पण तिने उठायला, तू उठली किती होणार, मग मी बनवते त्यापेक्षा. बरं या चेंज करून. मला तर आयता चहा मिळाला नको आहे का? कुणाला नको आहे. ती उठली की मग पुढचे काम सगळे स्टॉप भरपूर आवड आहे. एकदम तिथं थांबावं लागेल आणि मला परत रिटर्न जायचं लागेल. होय किती वेळ? आता अर्धा तास आहे माझ्याकडं. अर्धा मग नाश्ता करा या. हो बघू. कॉफी आहे कॉफी. हो थँक्यू. मी तर दूध घेतलं ऑलरेडी. तुम्ही म्हणलात ना की वेळ आहे. आता आम्ही दोघे आहोत, पण काय हिला सारखं अटेन्शन पाहिजे. असं कुठं पण थांबून खेळत बसत नाही. हो ना, कसं खेळते बघ. दलदल दलदल पकला 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 पकला. आणि ते पंजोल बसला, झाली झोप पण, झाली लगेच झोप पण. किती लवकर उठली बघितलं का? किती वेळ झालं तुम्हाला येऊन? ती लगेच मोठा आवाज आला ना तर लगेच उठते ती. मटकी बनवू? मटकी तशीच कच्ची खातो मी. कच्चीच तुम्ही पण? हो. पचायला अवघड असते बरं. आवडते, खरंच आवडते कच्ची. आवडायचा विषय नाही हो. उलट ती ना मला ते फ्राय केलेलं आवडत नाही. घ्या. थँक्यू मम्मा. आणि ती कशी जीभ दाखवते बघितलं का? तिला मामीची आठवण. गाव एवढा हेल्दी नाश्ता तुझ्या पप्पासाठी. चला किती वाजलेत आता? 10:30. जायचंय. हो लिहितो आता. आम्हाला पोरगी काय जाऊ देत नाही वाटतं. स्माइल देते तू, स्माइल देते. चला ड्युटीला चला आमच्या सोबत. चला ड्युटीला चला. हो सारखं हात वर करते. परत मागे लागेल. तेव्हा आता घेतलं नाही तर कसं रागेल. नाही जा
गोड आहे ग बरी तू. बाय. बाय. जा बाळ पप्पांसोबत. जातो मी. बाय बाय. बाय. ड्युटीला घेऊन जातो म्हणतात आणि नेत नाहीत बघा. आल्यावर ड्युटीतून आल्यावर परत घेतो की. चल आता ड्रेस करतो आणि निघतो ड्युटीला. बाय बाय पिलू. बाय. कसा हात कट नाही. बाय बाय. मी घेते. चला आता होळीची खरेदी करण्यासाठी आलोय आपण बाहेर आणि योगायोगाने स्त्रीचा आणि बाळाचा ड्रेस टच झालेला आहे. तर चला थोडेसे कलर्स घ्यायचे. त्यानंतर आपल्याला पिचकाऱ्या वगैरे हव्यात. शिवाय बाळाचं फोटोशूट पण आहे त्यासाठी काही साहित्य लागणार आहे आणि त्याला पण खेळायला लागणार आहे. तर होळीचंच परत रंगपंचमीला आपण यूज करू शकतो. तसंही यांचा जर बंदोबस्त आला तर मग परत हे सगळं घेता पण येणार नाही मला. वापरते असंच ठेवा. पॅकेट साईज चांगलं दिसत नाही ते असं 6 काढायचं. 7 छोटूशी. खरं तरी खूप छान छान आहेत, मोठे आहेत, पण ही खूप छोटी आहे त्यामुळे आपल्याला लहानच लागेल. आता कलर्स वगैरे घेतले पण ड्रेस घ्यायचा त्याच्यासाठी व्हाईट कलरचा. बघून मिळतो की नाही, साईजचाच इश्यू वाटतं मला. तर नाही मिळाला तर मग अवघड आहे. बघू कसं काय होतं ते. कारण याचं प्रिपरेशन ना थोडंसं अगोदर केलेलं बरं पडतं. ते ड्रेसेस वगैरे स्टिच करूनच घ्यायला लागतात लहान मुलांचे. साईज अवेलेबल होत नाहीत. पण मे बी बघू आता झाले तर खूपच चांगलं आहे. छान असं फोटोशूट होईल आपलं होळीचं. तर बघू कसं मोबाईल आपला पूर्ण वाईट मिळत नाही ॲक्च्युली. आपल्याला पूर्ण वाईट हवं आहे. त्याला महादेव रोडला घालला तेवढ्या दूर जायचं. या गडबडीमध्ये आता पिलूचं फोटोशूट करून घ्यायचं चाललंय आमचं. तर त्यासाठी ड्रेस पण मिळालाय अचानक एकदम. हे सगळं ठरलं कारण का आदेश पडलाय. मे बी कोल्हापूरमध्येही असू शकतो बंदोबस्त किंवा बाहेरही त्यांना जावं लागू शकतं. त्यामुळे मग असं झालं की आता जर बाहेर यांना जायचं झालं तर मग अवघड होणार. त्यामुळे मग आम्ही असा विचार केला जर म्हणजे आत्ताच करून घेऊ आपण. कारण उद्याच होळी आहे तर उद्या पहाटेच हे जातील बंदोबस्तासाठी. इथं असतील तर रात्री वगैरे एखाद्या वेळी ते ड्युटीचं हे झालं तर येऊ शकतील, अदरवाईज नाही. पण त्यामुळे मग आता सगळं साहित्य जमा झालेलं आहे. अगदी छोटंसं पण आठवण राहावी याकरिता. आणि तुमच्या सगळ्यांचं पण खूप जास्त होतं. 5व्या महिन्यातला मी तिचा फोटोशूटचा जो व्हिडिओ दिला तो जुना व्हिडिओ होता. खूप साऱ्या जणींचा गैरसमज झाला की तिला आता 6 संपले आणि तू 5व्या महिन्यातलं कसं टाकलंस. तर 5व्या महिन्यातलं ते पेंडिंग होतं आणि ते तेव्हाचाच व्हिडिओ आहे. फक्त यायला उशीर झाला. आता 6वा महिना तिला 5 तारखेला संपला. मग 6व्या महिन्याचं पण फोटोशूट बाकी राहिलेलं आहे. शिवाय होळीचं पण. तर ते दोन्ही आपण एकत्र करतोय. सो चला आता पटापट लागू तयारीला. तर या इथं ना कलर्स पण आणले. त्यासोबतच हे हर्बल कलर आहेत. बाळाच्या चेहऱ्याला लावले तरी आणि काय होणार नाही ते वाले. आणि हे ते आपल्याला 6 साठी लागणार आहेत. त्यासोबत यायचे जेम्स पण आणलेले आहेत आणि छोटीशी पिचकारी. आता हे सगळे जेम्स काढणार. ह्याच्याने 6 काढूया का हॅपी होली होईल. हॅपी होळी. चला 3 काढूया आपण. प्लीज प्लीज. श्री काय करतोय तू? हॅपी होळी काढायला. आय थिंक पुढत नाहीत तेवढं नाही बाळगायचं आपल्याला. ठीक आहे म्हणजे कमी आहेत म्हणून म्हणाले. HAPPY. बाळ होण्या अगोदर ना श्रीचं नेहमी असायचं की मुलगा असू दे किंवा मुलगी पण आपल्यात एक छोटंसं बाळ हवंय. आणि त्याला जेव्हापासून ती दिदी गोड गोड झाली आहे ना
असा तो तिच्यासाठी करत असतो. तुम्हाला दिसत असेल किती मन लावून तो हॅपी होली सुद्धा काढतोय. म्हणजे त्यांनी मला जे प्रॉमिस दिलं होतं ना त्यापेक्षा कित्येक पटीने तो तिच्यासाठी करत असतो. आणि खरंच म्हणजे भावा बहिणीचं नातं शब्दांच्या पलीकडचं असतं. श्रीला बघितलं ना की मला माझा भैया नेहमी आठवतो, कारण तो पण असंच जबाबदारीने माझी खूप काळजी घ्यायचा. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आई जर काही कामात असेल तर एवढं पॅम्पर करायचा. आणि बघा असं हॅपी आमचं एवढं झालंय. आणि थोडेसे जेम्स कमी पडायला आहे ना श्री, म्हणून पप्पा आणायला गेले. जेम्स लई छान लागते, झालं की खायचे. जेव्हा बी काही भाजी असते ना भाज्या फोटोशूटला, ते झालं की गावात वगैरे तर मीच खायचो सगळे. होय, गावाकडे असल्यास शौर्याचे कुपन असतात की सेम सेम आणि सेम कलर्स येऊ नयेत म्हणून श्री खूप ट्राय करतोय. आणि आमच्या इकडे बघा काय चाललंय. सेम कलर मिळाले, हॅपी झालंय, होली नाही. तर हॅपी होली काढताना ना काही कमी पडत होते जेम्स. म्हणजे नुसतं हॅपीच व्यवस्थित व्हायला होतं. आणि मी ज्या पद्धतीने सुरुवातीला करायला घेतलं तर ते खूपच जास्त विरळ वाटत होतं. आणि थोडंसं असं छान अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी मग अजून जास्त आणलेले ते टाकताना ना श्री खूप खुश होत होता की एवढे सगळे जेम्स. मन लावून चालू आहे श्रीचं. विशेष म्हणजे यावेळी तिच्या वडिलांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे. मागच्या वेळी जेव्हा मी ते झोपाळा केला होता ना 5व्या महिन्याचा, तर त्यावेळी थोडंसं म्हणजे त्यांनी सुरुवात केली, पण नंतर ते म्हटले की मला काही हे जमत नाही बाबा, तुझं तू कर. आणि मध्ये मध्ये ना बाळाचा थोडासा आवाज येईल तर प्लीज समजून घ्या, कारण मी व्हॉइस ओव्हर करताना ती माझ्या जवळपासच असते. मी तिला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण शेवटी लेकरूच येते, त्यामुळे मग आता म्हटलं आहे तसंच व्हॉइस ओव्हर करू, कारण व्लॉग पण देणं गरजेचं आहे. मागचे काही दिवस झालं की गावाकडचेच 2 दिवस व्लॉग गेले. सो आत्ता इथं दिसत असेल तुम्हाला तर हा वाला ड्रेस जो आहे ना तो खास पिल्लूसाठी घेतलेला आहे. कसा वाटतोय ते सांगा. बघा बघा चालू झालं खायला. इकडे पण व्हायचा पाय मोठा झाला तोडून खाल्लाय. आणि ही म्हणते की त्यांचं काय चालू आहे. माझं सेलिब्रेशन तुम्ही खाताय म्हणायला. आता ना ऑन द वे आम्ही हा ड्रेस घेतलाय. आणि योगायोगाने तिथं मिळत पण नव्हतं माहिती का, पण कधी कधी ना जुळून येतात गोष्टी. तसं झालंय हे. आणि परफेक्ट एकदम, म्हणजे होळी आणि रंगपंचमीसाठी सगळे कलर्स आहेत त्याच्यामध्ये. सो आम्हाला तर असं वाटलं होतं की साधा एक कॉटनचा जरी मिळाला ते बरं, पण तिकडे महाद्वारला जावं लागत होतं, पण होणार होतं फोटोशूट, त्यामुळे हे मिळालंय. आणि आता मी पटकन हातीला घालते, कसा दिसतोय ते मग दाखवते, कारण आता फोटोशूट मध्ये तुम्ही पाहिलंच. आणि याचं जे फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट आहे, मग तिला इरिटेट होणार नाही हे जास्त. हो. आणि हे पण हसली आहे कुठली हसती घालायच्या आईने बोललेच हसती जास्त. तर आता हे 6व्या महिन्याचं फोटोशूट आहे तिच्या, त्यामुळे मग 6 पण काढते, कारण की आपण सेपरेट 6चं केलेलं नव्हतं तिचं फोटोशूट. तर ते थोडं पुढे घेतलं 6व्या महिन्याचं, का तर होळी पण ते पण एकत्र करता येईल म्हणून. तर इथं जे वेगवेगळे रंग आहेत ना, तसेच सुंदर असे रंग तुमच्यासुद्धा आयुष्यामध्ये आनंद, उत्साह, प्रेम, आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतती सगळ्या गोष्टी घेऊन येऊ. आणि यातल्या प्रत्येक म्हणजे इंद्रधनुष्यातल्या प्रत्येक रंगाचं एक विशेष असं महत्त्व आहे. आणि वेगवेगळ्या गोष्टीसाठी ते पर्टिक्युलर रंग ओळखले जातात. तर त्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळे रंग तितकेच महत्त्वाचे आपल्या आयुष्यात सुद्धा छटा सोडतात. त्यामुळे मग असंच पूर्ण रंगीबेरंगी सुंदर असं तुमचं सुद्धा आयुष्य खुलून येऊ दे. आणि इथं मी 6 काढत होते ना, तर श्रीचं चाललं होतं की मला काढू दे मा, पण मला असं होत होतं की म्हणजे मीच ते काढायली आहे कसं बस, आणि कसं काय ते एकदा जर सगळं मेसअप झालं तर अवघड होईल. कारण यावेळी आम्ही ना खाली असं थोडंसं डार्क शेडचं बॅकग्राऊंड यूज केलेलं. मागच्या वेळी व्हाईट, आत्तापर्यंत जेवढे पण फोटोशूट त्याचे केलेत त्याच्यात व्हाईटच मेजॉरिटी आपण यूज केलेलं आहे. पण नंतर मग म्हटलं थोडंसं हे डार्क आणि उठून रंग दिसावे त्यासाठी हा कलर यूज केला आहे. आणि तिथं बघा तुम्हाला दिसत असेल हॅपी होली तर एवढं कलरफुल आणि सुंदर आलं आहे. आणि त्याच्यामध्ये स्त्रीचा त्याच्या बाबाचा खूप मोठा रोल आहे. जास्त तर स्त्रीने त्याच्यात एफर्ट्स टाकले. आणि इथं ना जिथं पिचकारी ठेवली आहे ना आपण, तर मी विचार केला होता की 2 पिचकाऱ्या ठेवूयात म्हणून, पण हे म्हटले की एकच चांगली वाटते. आणि त्याच्या पुढे त्यांनी थोडंसं छान काहीतरी केलंय, तर ते तुम्हाला खूप आवडेल. एकच दाखव मला.
पण सगळं एकच लय छान वाटायला ते मेस करून बरं का तुला. ना आता आमच्या बाळाने छान असा फ्रॉक वेअर केलाय. कसं वाटतंय ते सांगा मला. कसं वाटतंय बाळाचा ड्रेस सांगा. ऐन वेळेला मिळाला आणि एकदम परफेक्ट तिला साईज ती व्यवस्थित झालीये पण. आणि ती कलर्स कडे बघते. आता हिच्या गालाला श्रीमय्या रंग लावणार आहे. गेल्या वर्षीच्या रंगपंचमीला आम्ही सांगितलं होतं श्रीला. गुड न्यूज आहे ना. आठवतं माहिती आहे. लाव. टेन्शन आलंय खूप टेन्शन आलंय. असं टेन्शन आलं इकडे बघा की हो. अरे टीचर आले बघा. टेन्शन आले मला. टीचर आले आता कसं कलर निघतात. तिला टेन्शन आलंय आता. टेन्शन आलेली बघा. कलर खेळायला लागली पोरगी. कलर कलर आहेत आणि लगेच ते पण आम्ही धुवून घेणार आहे. लगेच पुसून घ्यायचे. बस मला अजून एक गोष्ट सुचलेली ती करायला. सांगा ना मग बाकी येऊ का जरा. या अलीकडचं कलरफुल आमचं पिल्लू. आणि त्यामध्ये असं असं काढायचं आणि डॉट डॉट काढायचं लाईन शक्य होतं असं वाटतंय. बघा अशा पद्धतीने पिल्लूचं आमच्या फोटोशूट चालू झालेलं आहे. हॅपी होली. बहुत सुंदर लागले होतं. बघा आमची पिल्लू किती छान दिसायला लागली. गोड गोड छोटस आणि गोड गोड फोटोशूट आहे आमच्या पिल्लूचं हे. तिला ना श्री आणि मी छान छान असं गाणं म्हणून वगैरे इकडून हसवत होतो आणि ती आमच्या दोघांकडेच इकडच्या बाजूला पाहत होती. तुम्हाला दिसत असेल तर. माझ्यापेक्षा श्रीला खूप छान छान पोएम येतात तर तो तिला जास्त म्हणून दाखवत होता. हाताला ना थोडासा कलर लागला होता तर श्री हाताचे ते छान पुसून घेतो. जर डोळ्यात पुसायला घेतलं तर मग हिला लागेल ना. प्रामाणिकपणे सांगू तर हे ऐनवेळी ठरलेलं फोटोशूट आणि त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी जुळून येतील असं अजिबातच वाटत नव्हतं. पण योगायोगाने ते घडून आल्या आणि ते इतकं छान झालं ना. म्हणजे इतकं कलरफुल आणि क्यूट दिसत होती ना ती त्याच्यामध्ये. आणि एका बाजूला परत आम्ही ते नोटीस केलं डाव्या हाताच्या बाजूला थोडंसं तो ड्रेस जो आहे ना तर तो बटरफ्लायसारखा आपोआप असा विस्कटला होता आणि इकडच्या बाजूचं ते ॲज इट इजच होतं. तर मग आम्ही परत नंतर पुढे ते लक्षात आलं. या बाजूला सुद्धा ते व्यवस्थित असं करून घेतलं. आणि 6 पण बटरफ्लाय तू बटरफ्लाय सारखा ड्रेस एक्सपांड केलास. आणि योगायोगाने बटरफ्लाय सारखं झालंय बघा. आपोआप तिनंच ते म्हणजे खेळून घेऊन असं हात गेलेली. शेवटी आपण काय विचार केला असं केले तिनं. शेवटी म्हटलं की मग आता बटरफ्लाय झाला तर क्लिक करूया. आणि बघा हे कसं सुंदर योग जुळून. गोष्ट सांगू का. हा जो ड्रेस आहे ना याचं तिनं बटरफ्लाय क्रिएट केलं होतं एका बाजूला. मग तिकडच्या बाजूने श्रीने केलंय परत ते है ना. क्युटी पाय आमची आता क्युटी आहे ग. तू माझी पिल्लू आहे ग. किलीबल शोन. पप्पाचं किलोभर शोन आहे. आजीचं काय. गेंदनपूर. मामाचं चिंगी. आणि शौरूची ढमू चिकूची पिल्लूनी. आणि दादूची आहा परी आहा नाही आहा पिल्लू काय चकुली. काय प्रॉब्लेम आहे तुझा. काय प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे तुझा. बघा आमचं बाळ 6 महिन्याचं झालं बघता बघता आणि एवढं गोंडूला दिसायला लागलं. आताच डिलिव्हरी झाली असं वाटतं. 6 महिने बघता बघता खूप म्हणजे 6 महिन्याची झाली आणि कसे दिवस जातात ना कळत नाही.
आपल्या मुलांसोबत एन्जॉय करा. हे दिवस पुन्हा येणे नाही. शक्यच नाही, कारण श्रीला मी वेळ एवढा देऊ शकलो नाही त्याच्या या वयामध्ये. परत दिलो मी कोल्हापूर 3.5 वर्ष झाल्यानंतर. परंतु खावा जेन्स. आमची परी बघा किती वेळ हीच पोच देऊ नये. तिची एक खासियत काय आहे माहिती का, की तिने ना जनरली फोटोशूटला रडत नाही बिलकुल नाही. स्माइलच देते आमची पिल्लू रे बाबा, स्माइलच देते. आता तर आपण ना रंगपंचमी म्हणजे रंग खेळतो. घेतोय हातात. दादू खूपच आवडलंय आम्हाला. तर चला ह्या होली, धुलीवंदन आणि आणखी 1-2 बंदोबस्त सलग आलेले, त्याच्यामुळे आता पुढचे काही दिवस मी नसणार आहे कोल्हापूरमध्ये. आणि ऑब्विसली त्यामुळं बिफोर आता आहे ना सेलिब्रेशन करूनच जातो. ये बाळा इकडे श्री, मी आल्यानंतर परत खिलू. थोडं हा. पिल्लू तुला लवकर नको गले, क्यूट आहे तू. आता लवकर पुसून घेत होतो आम्ही तिला, आहे की नाही. अवतार तर असं झालं ना. झालं सगळ्याच्या अगोदर सेलिब्रेशन झालं. मला आम्ही छान एक फॅमिली फोटोज घेतो आणि निघू मग जायला. किती खुश आहे, किती खुश आहे. इकडे श्री दादा, इकडे बघ रे. दादा तू इकडे बघ. एक फोटो घेऊ आपण, सेल्फी घेऊया मस्त. इकडे बघा एक फोटो. बुरा न मानो, होली है पिल्लू. तुमच्या मागे सगळे रंग. तर अशा पद्धतीने छान आमचं फोटोशूट झालेलं आहे. आणि पटकन झटपट अरेंज केलंय, म्हणजे अजून 1-1.5 तासामध्ये जिकडे तिकडे. हा, आणि मस्त त्या निमित्तानं वेळ देता आला. काय असतं माहिती का लहान मुलांचं, की ते त्यावेळी सगळी तयारी केली, रडायला जर लागली तर सगळं ठेवावं लागतं. पण आमचं नशीब चांगलं की रडली नाही. त्यामुळे शक्यतो तिला बोललं ना, ती खूप एन्जॉय करते. झोपेतून जरी उठली आणि तिच्याशी गप्पा मारल्या, ती म्हणजे आजी सारखी आमच्या गप्पा खूप आवडतात. खूप बोलायला पाहिजे. आणि बाळांनी पण आहे ना दादूला कलर लावलाय बर का. दादू कलर बघ. आणि श्रीची ही पहिली होळी आहे, म्हणजे अर्थात आमच्या सगळ्यांचीच हिच्या सोबतची पहिली होळी किंवा पहिली रंगपंचमी म्हणायला हरकत नाही. तसं तर आम्ही सगळे रंगपंचमीला इथं खूप छान खेळत असतो. यावर्षी बघू आता कसं काय शक्य, म्हणजे ही लहान आहे म्हणून हे असते, तर मग आम्ही सगळ्यांनी मिळून खूप छान इथे पण खूप सेलिब्रेशन छान होतं. तर हे कसं वाटलंय तुम्हाला सेलिब्रेशन ते आम्हाला सांगा कमेंट बॉक्समध्ये. अगदी तेवढ्या वेळात वेळ काढून खास आठवणींसाठी तुमच्यासाठी तुमची रिक्वेस्ट होती की मागच्या फोटोशूटला खूप सारे जण म्हणले की होळी आली आता त्याचं कर. तर त्यामुळे मग एवढा घाट घातला. कसं वाटतं ते सांगा. होप तुम्हाला आवडलं असेल, आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू आपण लवकरच उद्या नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. रंगपंचमी आणि होळीच्या तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये खूप साऱ्या शुभेच्छा. बाय. तू पण दे शुभेच्छा. बाय 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 बाय. टमी मध्ये होतं आणि ह्याला आम्ही रंगपंचमी छानशी गुड न्यूज दिली. या वर्षीच्या रंगपंचमी का ग परी परी किती आगाव आहे दादू आमचा. इकडे